मालमत्ता कर व घरपट्टी आकारणी संदर्भात आपल्या भडगाव नगर परिषदेकडे बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या. आपण गटनेता म्हणून त्यांचं निवारण कसं करावं? नमस्कार. नक्कीच आपण जो विषय विचारलेला आहे त्या संदर्भात आम्हीच दिनांक 9/7/2026 रोजी आम्ही नगरपालिकेची सर्वसाधारण सभेमध्ये विषय घेतलेला होता. विषय नंबर 4 की आपलं मालमत्ता करवाढीबाबत ज्या सर्व नगरसेवकांना म्हणजे सर्वच आपले कॉलनी एरियातील जेवढे नगरसेवक आहेत त्याच्यात प्रभाग क्रमांक 7, 8, 9, 10 म्हणजे सर्वच समजून घ्या तुम्ही. सर्व प्रभागातील तक्रारी लोक आमच्याकडे करत होते की आमची मालमत्ता कर, आमचा प्लॉट एवढा आहे, 1000 स्क्वेअर फूट आहे, आम्हाला एवढी घरपट्टी आलेली आहे. त्याच्यामुळे आप्पा साहेबांना विचारून आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये विषय घेतला की याबाबत काय तोडगा काढता येईल बा. त्या मीटिंग मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष व मुख्य अधिकारी स्वालिया मालगावे मॅडम यांनी आम्ही सर्वांनी अशी मागणी केली की काहीतरी त्याच्यात तोडगा निघाला पाहिजे. ज्या प्रशासक काळात जी एजन्सी नेमलेली होती आपली मालमत्ता कर याच्या आकारणीसाठी संदर्भात जी एजन्सी नेमलेली होती तिच्याकडून थोड्याफार प्रमाणात चुका झालेल्या आहे. त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपण ज्याची तक्रार आहे त्या तक्रारीसाठी आपण एक फॉर्म काढलेला आहे. त्या फॉर्म मध्ये सदर तक्रारदाराने आपली माहिती त्या तक्रारी मालमत्ता करार तक्रारी अर्जामध्ये आपण भरायची. त्याच्यामध्ये आपलं नाव आहे, पत्ता, गट क्रमांक, वार्ड क्रमांक, मालमत्ता क्रमांक आणि मोबाईल क्रमांक. त्याच्यानंतर पुरावेसाठी अर्जदाराचे तक्रारीचे मुद्दे म्हणजे मालमत्ता कमी जास्त असल्यास त्याचा 7/12 उतारा, बांधकाम परवानगी, ऍफिडेव्हिट आणि जे आपण राज्य सरकारने माजी सैनिकांना मालमत्ता कर माफी केलेली आहे त्या संदर्भात जे माजी सैनिक असतील वडगाव शहरातील त्यांनी आपले जिल्हा सैनिक कार्यालयाचे प्रमाणपत्र त्यासाठी जोडायचे. आणि राहिला विषय ती आपण तारीख जाहीर केलेली म्हणजे आजपासून 15 जुलै 2026 ते 30 जुलै 2026 पर्यंत आपण तक्रारी अर्ज भडगाव नगरपालिकेत कर वसुली विभागात आपण तक्रारी अर्ज बी तिथूनच घ्यायचे आणि तक्रारी अर्ज तिथंच जमा करायचा आहे 30 तारखेपर्यंत. तरी माझी सर्व भडगाव शहरवासी यांना विनंती आहे की आपण आजपासून लवकरात लवकर आपली जी तक्रार असेल ती तक्रार 30 तारखेपर्यंत आपण भडगाव नगर परिषद कार्यालय कर वसुली विभागात जमा करायची आहे. याची सर्व भडगाव शहरवासी यांनी नोंद घ्यायची. आपण जे अर्ज मागवत आहे तर प्रत्येक वाढ संदर्भात किंवा तिचं एजन्सीच्या मार्फत सर्वे झालेला आहे, तर आपण समजा अर्ज आल्यानंतर आपण त्याच्यावर कोणत्या पद्धतीने कारवाई करणार आहोत? आम्ही आता आजपासून जी सुरुवात झालेली 30 तारखेपर्यंत जे तक्रारी अर्ज जमा होतील त्याच्यानंतर मुख्य अधिकारी मॅडम असतील, नगराध्यक्ष असतील, परत ते कर वसुली अधिकारी असतील, जे संबंधित वार्डातले नगरसेवक असतील, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून स्पॉट व्हेरिफिकेशन करून खरंच आता तुमचा प्लॉट किती 1000 स्क्वेअर फूट आहे का 2000 स्क्वेअर फूट आहे त्याच्यात काय चूक आहे ती दुरुस्त करून आम्ही स्थळ पाहणी करून तो पुढील निर्णय आम्ही घेणार आहोत. म्हणजे प्रत्यक्ष पाहणी आपण स्पॉट व्हेरिफिकेशन नंतर आपण किंवा आपले नगरसेवक असतील किंवा आपले कर्मचारी असतील व्हेरिफिकेशन करून हो नक्कीच. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.